नमस्कार मित्रांनो, कॅलिफोर्निया 30 फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आपली संपूर्ण दिनचर्या। आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता जस्ट शेड उघडलेली आहे। सर्वात पहिले आपण जी एकदम लहान पिल्ले आहेत, 1-2 दिवसाचीच असतात, त्यांना दूध पाजायला आईकडे सोडून देतो आणि त्याच्यानंतर सुरू होते आपली साफसफाई। साधारणपणे 1 तास आपल्याला अख्खा शेड साफ करायला लागतो। त्याच्यामध्ये झाडू होतो आणि मधला भाग आणि जे आपल्या शेळ्या राहण्याचा भाग आहे तिकडचा सगळा भाग आपण कंप्लीट झाडूने साफ करून घेतो। त्याच्यानंतर साधारणपणे 9च्या दरम्यान आपण सकाळचा तो खुराक आहे ज्याच्यामध्ये आम्ही गोळी पेंड वापरतो आणि त्याच्याबरोबर सध्याच्या दिवसात चण्याची साल अशा 2 गोष्टी आम्ही मिक्स करून खुराक म्हणून आपल्या सगळ्या प्राण्यांना द्यायला सुरुवात करतो। तुम्ही बघू शकता प्राण्यांना खुराक खूपच आवडतो आणि एकदम जोराने खुराक खाण्यासाठी ते सगळे धावत येतात। हीच वेळ असते जेव्हा आम्ही हे पण चेक करतो की कोणी आजारी आहे का नाही, म्हणजे सगळे प्राणी धावत आले खाण्यासाठी तर ते व्यवस्थित आहे। त्याच्यानंतर जी आपली साधारण 2 आठवड्याची किंवा 1 महिन्याच्या खालची पिल्लं असतात त्या सगळ्यांना आपण आईचं दूध प्यायला सोडून देतो आणि मग होतं सगळ्या पिल्लांचं टॉनिक। हे आता आपण आपले जे ब्रीडर मेल्स असतात त्यांना वेगळी पेंड, सकाळच्या पेंडीनंतर परत एक डोस आपण पेंडीचा आपल्या सगळ्या ब्रीडर मेल्सना देतो। आणि मग येतं पहिलं दिवसाचं खाद्य। आता हे आम्ही हिरवा चारा आणि सुका चारा मिक्स करून, सध्या आम्ही मुरघास वापरतो आहे, तर हिरवा चारा आणि सुका चारा मिक्स करून आपण आपल्या सगळ्या प्राण्यांना सकाळी 11 वाजता पहिलं खाद्य म्हणून देतो। त्याच्यानंतर सुरू होतं जे आपलं मेन काम आहे, सगळ्या पिल्लांना प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली घेऊन दूध पाजणं, बाटलीने दूध पाजणं। आणि मग त्याच्यात साधारण 2 तास झाले की मग परत दुपारचा 1 वाजायला येतो आणि मग 1 वाजता आपण आपलं दुसरं खाद्य देतो, ज्याच्यात सेम हिरवा चारा आणि सुका चारा आपण मिक्स करून आपल्या सगळ्या प्राण्यांना देतो। त्याच्यानंतर आपली दुपारची जेवणाची सुट्टी होते आणि मग 3 वाजता परत काम सुरू होतं। 3 वाजता दुसरा झाडू होतो आपला, म्हणजे दुसरी साफसफाई होते आणि अख्खी शेड आपण परत एकदा व्यवस्थित स्वच्छ करून घेतो। त्याला पण साधारण 1 तास लागतो आणि मग त्याच्यानंतर आपण परत एकदा आपल्या सगळ्या प्राण्यांना दिवसाचं 3रं खाद्य, ॲक्च्युली 4थं, म्हणजे पेंड पकडली तर 4थं, नाही तर मग खाद्य म्हणून पकडलं तर 3रं, असं संध्याकाळी 4 वाजता आपल्या सगळ्या प्राण्यांना हिरवा चारा आणि सुका चारा मिक्स करून परत एकदा आपण खायला घालतो। या सगळ्यामध्ये त्यांना पाणी 24 तास अवेलेबल असतं। त्याच्यानंतर परत संध्याकाळचं जे दूध आपण आपल्या पिल्लांना पाजतो ते बाटलीने पाजून घेतो सगळ्यांना। त्यामध्ये आईचं दूधसुद्धा पिऊन घेतलेलं आहे त्यांनी। जेव्हा शेळ्या खात असतात तेव्हा पिल्लं दूध पिऊन घेतात आणि हे आपण संध्याकाळी काही लहान पिल्लांना परत एकदा पेंड देतो, संध्याकाळची पेंड म्हणून त्यांच्या एक्स्ट्रा वाढीसाठी। आणि मग त्याच्यानंतर साधारणपणे शेड दिवस संपेपर्यंत आपण पाला जो आपल्या पिल्लांसाठी बांधतो, सगळ्या पिल्लांसाठी रोज वेगवेगळा पाला बांधायचा प्रयत्न करतो आपण। आता हा तुम्ही फणसाचा पाला बघताय आणि साधारणपणे संध्याकाळी 6 वाजले की आपलं दिवसभराचं काम संपवून शेड बंद करून आम्ही आपापल्या घरी निघून जातो।